नमस्कार मंडळी, नमस्कार. शुभ संध्याकाळी. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे सोहळा सख्यांचा, लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल. आजच्या भागात सुद्धा सख्यांच्या 4 जोड्या इथे आलेल्या आहेत. अर्थात त्या 4 जोड्या म्हणजे आपल्या 4 टीम आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चारही टीमचं. पहिली टीम येते टीम मैत्री. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझं नाव सांग बरं ताई. सत्वशीला झगडे. झगडे. हा. ओके, व्हेरी गुड. खूप झगडे होतात तुझे? हा, होतात. बऱ्याच लोकांसोबत. हो अच्छा, म्हणजे आडनावाला जपते. हो, जपते. हो. ओके. आणि ताई तुझं नाव सांग बरं. प्रिया पाखरे. प्रिया पाखरे. ओके. काय नातं आहे दोघींचं? माझा चुलत ननंद आहे. अच्छा, म्हणजे नणंद भाऊज आहे. बनन नणंद भाऊज आहे. हो. आणि आता येते टीम सोबती. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथी येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. बरं तुझं नाव सांग बरं. विद्या विश्वनाथ चव्हाण. विद्याताई. ओके. आणि ताई तुझं नाव सांग बरं. सुप्रिया सचिन चिमण. सुप्रियाताई. विद्याताई आणि सुप्रियाताई. काय नाते आहे दोघींचं? मावस सासू आहे माझी. सासू सून आलेली आहे. हो हो हो, व्हेरी गुड. मस्तच. तुमच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत. ठीक आहे. आणि आता येते टीम दोस्ती. वारे नख बहटाक तेरा चाल मुझे फस तेरे जाल्या मंदी. तेरी दीवानी थी तेरी दीवानी हूँ फस मुझे जाल्या मंदी. टाक तेरा जालिया समिंदरा मंदी. नख फस मुझे जाल्या मंदी. माझं नाव अनुजा अमोल निकम. ताई तुझं नाव सांग बरं. ईशा सुशील साळवी. ईशाताई. बरं काय नातं आहे दोघींचं? ननंद भाऊ. व्हेरी गुड. आणि आता येते टीम सवंगडी. तेरा जालिया समिंदरा मंदी. टाक तेरा जालिया समिंदरा मंदी. नख फस मुझे जाल्या मंदी. माझं नाव दीपाली प्रसाद वैरागे. कल्पना सिद्धेश्वर शिरसट. कल्पनाताई. ओके. काय नातं आहे दोघींचं? सासा सुना. कोण आहे? सासू सून आहे? सासूबाई नेसू. तू सासू आहेस? हो. इतकी तरुण सासूबाई. व्हेरी गुड. खूप छान. तुमच्याशी गप्पा मारायला मला नक्कीच आवडेल. ओके. तुमचं स्वागत आहे. आपण खेळायला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी खेळाचे नियम आणि अटी मी तुम्हाला सांगणार आहेत. कसं आहे की 3 खेळ असणार आहे आणि प्रत्येक खेळाची एक विजेती टीम असणार आहे. त्या विजेत्या टीमला मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतरची जी टीम आहे त्यांना मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरची म्हणजे 3ऱ्या क्रमांकाची जी विजेती टीम असणार आहे त्यांना मिळणार आहे 10 गुण. आणि शेवटच्या टीमला मात्र मिळणार आहेत 0 गुण. आता इथे अशी गंमत आहे. ही गंमाडी गंमत तुम्हाला बघायची आहे? नक्की येऊ द्या. ही बघा, ही गंमत आहे. ही जादूची छडी आहे. ही जादूची छडी फिरवली ना की गुणसंख्या जी तुम्हाला मिळालेली आहे ती दुप्पट होते. अशी ही गंमत आहे. पण अट अशी आहे की ही जी जादूची छडी आहे ती तुम्ही संपूर्ण खेळामध्ये फक्त एकदाच वापरू शकता. संपूर्ण खेळामध्ये म्हणजे 3 जे खेळ असणार त्यामध्ये एकदाच वापरू शकता. कळले तुम्हाला? नक्की. चला तर मग. आणि अत्यंत महत्वाचं आहे, जी विजेती टीम असणार आहे त्या विजेती टीमची ताई असणार आहे हुकमाची राणी आणि सखी असणार आहे अर्थात लाडकी सखी, ज्यांना मिळणार आहे मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. आणि आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे उफ उफ मिरची. तर आता हा जो आपला पहिला खेळ आहे ना, तो पहिला खेळ ताई खेळणार आहे. आता हा खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय प्लास्टिकची बाटली आहे, त्याच्यानंतर एक छानशी टोपी आहे आणि त्या टोपीला एक मिरची लटकलेली आहे. दोरा लावून एक मिरची लटकलेली आहे. आता काय करायचं की मी म्हणेन म्युझिक प्लीज, तेव्हा एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती ज्यात जे ताई आहेत त्यांनी जागेवरतीच नृत्य करत गोल 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 फिरायचे. ओके. आणि जसं संगीत थांबेल तसं जाऊन ती जी टोपी आहे ती आपल्या डोक्यावरती घ्यायची. मग दोन्ही हात मागे आणि व्यवस्थित मग ती मिरची एकाग्र होऊन त्या बाटलीमध्ये टाकायची आणि मग हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली कुठली, दुसरी कुठली, तिसरी आणि चौथी ताई कुठली. कळले तुम्हाला कसा खेळ खेळायचा आहे ते? ओके. आता अत्यंत महत्वाचा आणि आपुलकीचा प्रश्न तो असा की या पहिल्या खेळासाठी कुठल्या टीमला
जादूची छडी वापरायची, हात वरती करायचे. अच्छा, तुम्हाला वापरायचे म्हणजे सवंगडी टीमला आपल्या ह्या पहिल्या खेळासाठी जादूची छडी वापरायची. ओके, आणि म्युझिक प्लीज. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचिकवणार हाय. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव रामचिकवणार हाय. ओके, ही आपली गोल 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 फिरते. ओके, व्हेरी अरे अरे देवा. ओके, व्हेरी गुड. आणि इथे वेळ संपलेली आहे. आणि आता आपण बघूया निर्णय काय लागलेला आहे. निर्णय असा आहे की जी विजेती टीम आहे ती टीम आहे टीम सवंगडी, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतर जी विजेती टीम आहे ती टीम आहे मैत्री टीम, ज्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची जी टीम आहे ती टीम आहे टीम दोस्ती, तुम्हाला मिळालेले 10 गुण. आणि सोबती टीमला मिळालेले आहेत 0 गुण. पण आपल्या ह्या पहिल्या खेळासाठी सवंगडी टीम जादूची छडी वापरणार होते, त्यामुळे ती तुम्ही जादूची छडी वापरू शकता. छडीची कमाल, गुणांची धमाल. जादूची छडी फिरवल्यानंतर आता आपण बघूया स्कोर बोर्ड काय सांगतोय. त्यामुळे आघाडीवरती आहे आपल्या या पहिल्या खेळापर्यंत सवंगडी टीम. एका जोरदार टाळ्या. सासू आहेस नाही का, मगाशी सांगितलं. हो, इतकी तरुण सासू, हा काय काय म्हणजे काय त्याच्या मागचं कारण आहे? त्याच्या मागचं कारण असं आहे, कारण माझा पुतण्याच मग माझा काय? दीर आमचे जे आहेत ना ते आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत. आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझा लेकच झाला तो पण. अच्छा. आणि त्याची बायको म्हणजे माझी सूनच आहे ती. इतकं सांगताना गोड असतेस ना तू सासूबाई. ओके, बरं, ठीक आहे. पण मग कसं काय हिला तू लाडकी सखी म्हणून तू घेऊन आलेली आहेस, बरोबर. पण ही अशी लाडकी सखी कधी झाली, कधी वाटलं तुला की ही माझी छान सखी होऊ शकते? ते आमचं पहिल्यापासूनच आहे. आमचं म्हणजे सासू सुना म्हणजे असं टॉर्चर, सासू सून हे सगळं काही नाही. अच्छा आमचं एकदम फ्रेंडली नातं आहे. अच्छा. हा, पण ताई तू म्हणालीस की हे पहिल्यापासून आहे, पण अशी कुठली गोष्ट तुला तिची क्लिक झाली? हा सोनबाई. त्यांचं माझ्यासोबतचं कनेक्शन आणि बॉन्डिंग हे आमचं फ्रेंडशिप सारखं आहे. आणि आम्ही फ्रेंड म्हणूनच जास्त तर सोबत राहिलेलो आहे. अच्छा. सासू सुनाचं नातं ते वेगळं राहिलं, पण आम्ही फ्रेंड म्हणून सोबत फिरणं, सोबत राहणं, काही गोष्टी शेअर करणं ह्या केलेले. त्यामुळे आज आम्ही सखी म्हणून ह्या प्लॅटफॉर्मवर आलो आहे. अच्छा, ताईंना विचारायचं आहे की असा कुठला एखादा प्रसंग घडला की ज्याच्यामुळे तुमचं नातं अजून घट्ट होत गेलं? प्रसंग म्हणजे कसं आहे, आम्ही दोघी पण ब्युटिशियन आहेत. आमच्या दोघीचं पण तेच चालतं. ब्युटिशियन आहात तुम्ही? ब्युटिशियन. अरे वा, व्हेरी गुड. दोघींचे पार्लर्स आहेत? हा, आहेत आमचे अरे पार्लर. वा, क्या बात. आणि म्हणून ते कसं आम्हा दोघींना ना सोबत राहण्याची याची एवढी सवय झाली ना, ते आम्ही सासू सुना म्हणून असं राहतच नाही, एकदम मैत्रिणीसारखंच राहतो. अच्छा, ओके. पण मग असं कधी होतं का की आता म्हणजे हिच्याकडे जास्त लोक येतात, माझ्याकडे थोडे कमी येतात, म्हणून असं जरा जेलस नाही वगैरे नाही फील नाही, होतं? तसं काय नाही. कितीही झालं जर तुम्ही तरी असं विचारलं- income घरातच येणार. अच्छा, किती झाले पैसे घरातच येणार? घरातच येणार. हे महत्वाचं आहे. ओके, हरकत नाही. खूप सुंदर. मला असं वाटतं की हे सासू सुनेचं नातं असं छान आयुष्यभर राहू दे. ओके, खूप छान वाटलं दोघींशी बोलून. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके. ओके, गप्पा नंतर आता सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला. आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे काढना चिमटा. तुम्ही बघताय की तुमच्या समोर एक रशी आहे, त्या रशीला सगळे चिमटे, कपडे वाद घालायचे चिमटे. ओके, काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर धावत जायचंय, दोन्ही हात मागे, आणि एका वेळी एक चिमटा
तोंडाने खेचून आणून या समोरच्या भांड्यात टाकायचे. कळले तुम्हाला? वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटांची. 2 मिनिटांमध्ये जी सखी जास्तीत जास्त चिमटे घेऊन येईल आणि या भांड्यामध्ये टाकेल ती असणार आहे विजेती सखी, म्हणजे ती टीम विजेती असणार आहे. आता अत्यंत आपुलकीचा असा प्रश्न, या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? तुम्हाला वापरायची आहे. तुम्हाला आता वापरता येणार नाही, तुम्हाला नाही वापरायची, तुम्हाला पण नाही वापरायची. म्हणजे या खेळासाठी मैत्री टीमला जादूची छडी वापरायची आहे. आणि आता आपण सुरू करूया या खेळाला. तयार आहे तुम्ही? नक्की? 1 2 3. अगं एका वेळी एकच, 2 कुठे नेलेस? एक तिथे लाव, पुन्हा एक टाक. हा, एक तिथे लाव. मस्तच खेळते. हा, शाबाश. नाही पकडायचं ना, तीच गंमत आहे. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. शेवटची 10 सेकंद. 10 9 हा 7 हा 8 4 हा. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. हात मागे, दोन्ही हात मागे. हा हा ओके. हा 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 3 2 आणि हात मागे घे. वेळ संपलेली आहे. सोबती टीमने 1 10 आणि 11. मैत्री टीमने किती केलेले आहेत? 1 2 17 18. दोस्ती टीमने किती केलेले आहेत? 1 15 आणि 16. आणि सवंगडी टीमने बघूया 1 2 18 19. या खेळाची विजेती टीम आहे टीम सवंगडी, ज्यांना मिळालेले आहेत 30 गुण. टीम मैत्री तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. टीम दोस्ती ज्यांना मिळालेले आहेत 10 गुण. सोबती ज्यांना मिळालेले आहेत 0 गुण. पण या खेळामध्ये मैत्री टीम जादूची छडी वापरणार होते, त्यामुळे तुम्ही जादूची छडी वापरू शकता. छडींची कमाल, गुणांची धमाल. आणि आता जादूची छडी फिरवल्यानंतर बघूया आपण एकूण गुणसंख्या काय झालेली आहे. आघाडीवर आहे सवंगडी टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण ह्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत, पण मंडळी त्याआधी आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. माहेर म्हणलं तर तुझ्या डोळ्यासमोर कोण येत? माझं आई वडील. काय असं सांगशील एखादा प्रसंग किंवा आईबद्दल? वडील वारल्यानंतर आईचं असं होतं ना, पहिलं वडील सगळं करायचे. म्हणजे कसं घराचं लाईट बिल म्हणा, पाणी बिल म्हणा, फायनान्शियल जे मेन सांभाळायचं वडील. ऑल ऑफ द सडन वडील वारल्यानंतर मग ते मम्मीवर बर्डन आलं. आणि जे भावंड होते, जे म्हणजे त्यांचं ते तेव्हा त्यांचं हे जबाबदारी घ्यायची होते, ते जबाबदारी नाही गेले. हां, आणि सगळं बर्डन मम्मीवर होता. तर मग आम्ही विक्रोलीमधून ऐरोलीमध्ये शिफ्ट झाला. तर आमचं रो हाऊस आहे, तर खाली दुकान म्हणजे मम्मीनी स्टार्ट केलं कांदा बटाटा. आणि माझ्या घरासमोर कॉलेज आहे, तर मुलांना जेवण देणं हे बिझनेस मम्मीनी चालू केलं. आणि त्याच्याने मग मला म्हणजे बेसिकली वाढवलं, सगळ्यांना वाढवलं. म्हणजे हो, वहिनीला, तुला हो. वगैरे. भाऊ आणि मग यांचा कसा सपोर्ट होता, भावा बहिणीचा वगैरे? खरं बोललं तर काहीच सपोर्ट नाही आहे असं. आणि माझ्या मम्मीला कॅन्सर झालेलं, तर 8 वर्ष मीच मम्मीला सांभाळलं कॅन्सरमध्ये. भावंड तेव्हा त्यांचा काही सपोर्ट नाही, काही नाही. मग आता आई बरी आहे? नाही, आई वारली 2014ला वारली. काय आईचं असं स्वप्न होतं की जे तू पूर्ण केलेस किंवा पूर्ण करतेस, की तिची काय इच्छा होती? आईचं इच्छा होतं की मी वकील व्हायला पाहिजे, कारण मी नसेल किंवा मी वारल्यानंतर तुझा भावंड तुला त्रास देणार आहे. तर त्यापेक्षा तू वकील झालीस, जरी ते लोकांनी काय तुझ्या विरोधात किंवा काय केलं तर त्यांना एक भीती असेल तुझ्या डिग्रीमुळे, आणि स्वतःचा केस तू स्वतः लढू शकणार, हे महत्त्वाचं होतं. इतका का राग आहे म्हणजे भावाचा, बहिणीचा किंवा आई? म्हणजे इंटरकास्ट मॅरेज केलं
त्यामुळे त्यांना राग आहे आणि जनरेशन गॅप. जनरेशन या 2 गोष्टींमुळे त्यांचा इतका हो, हो. कारण एकच प्रॉपर्टी होतं, रो हाऊस आहे. माझी आईच मला गिफ्ट डीड देणार होतं प्रॉपर्टी. तर त्याच्यासाठी NOC लागते सोसायटीचं. तर मम्मीने चेअरमॅनला घरी बोलवलेलं आणि हे सगळं स्टोरी सांगितलेलं, की मी आज त्रासामध्ये किंवा माझं देखरेख कोण करते? ही मुलगी करते. तर मला जे काही माझं प्रॉपर्टी आहे, माझ्यानंतर हिला मला द्यायचं आहे किंवा मी आत्ता जिवंत असतानाच माझ्यासमोर तिला द्यायचं आहे. तर मला गिफ्ट डीड करायचं आहे. त्याच्यासाठी NOC तुमच्याकडून मला हवं आहे. असं एक ॲप्लिकेशन त्यांना दिलेलं. ते काय केलं, जाऊन बहिणीच्या घरी हे सगळं सांगितलं. म्हणजे चेअरमॅननी सांगितलं बहिणीला. म्हणून बहिणीला कळालं, की मम्मी असं काही करते. आणि त्याचा रिझन बोलायला गेलं तर इंटरकास्ट मॅरेज असं. कारण चेअरमॅन स्वतः माझं माहेरचं कास्टचं होतं म्हणून. तिने भावाला बोलवलं, ऑब्जेक्शन टाकलं सोसायटीमध्ये, की मला गिफ्ट डीड नाही भेटावं, NOC नाही भेटावं. तर मग माझ्या मम्मीला भावाने धमकी दिलं, तू म्हातारी आहेस तर म्हातारीच्या हिशोबाने राहा, नाही तर तुला पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढवणार. हे भावाने आईला सांग. भावाने आईला सांगितलं. आणि मग आईचं तेव्हाच म्हणजे क्लिक झालं, की हिला वकील बनवायचं. आणि मी तेव्हा घरी नव्हती, मी ऑफिसमध्ये होते आणि मी कॉर्पोरेटमध्ये काम करत होती आणि मी टीम डेव्हलपर पोझिशनमध्ये होती आणि चांगलं सॅलरी होतं मला. पिकअप होम ड्रॉप होतं. तर माझा तेव्हा टेंडन्सीच नव्हतं, म्हणजे डोक्यातच नव्हतं की अजून शिकायचं आहे. पण मम्मीनी मग हे बर दिलं, की नाही, तुझ्या भावाने मला असं सांगितलंय तर मी नसताना तुला त्यांच्याबरोबर माझ्या वतीने लढायचंय. म्हणजे त्यांनी जे बोललं, की कोर्टाची पायरी आणि पोलीस स्टेशनचा पायरी चढवणार, तू त्यांना चढवायचं. पण मग आता काय सिच्युएशन आहे? मग आता असं सिच्युएशन आहे ना, की ते लोकांनी आई वारल्यानंतर कोर्टात केस दाखल केलं प्रॉपर्टीसाठी, पोझिशनसाठी. तर ते स्वतः मी हँडल करते, स्वतः मी लढतीये. माझे सिनियर्स आहे ते मला मदत करतात. याची जी इच्छा होती ती तू पूर्ण मी पूर्ण स्वप्न करते. तू पूर्ण हो, केलं. पूर्ण करते. हा. ताई, तू कॉर्पोरेटमध्ये काम करत होतीस, मग तू लॉ कम्प्लीट केलंस, वकील झालीस आणि तू आता स्वतःची केस तू फाईट करतेस, तू हँडल करतेस. हे जे सगळं मल्टीटास्किंग आहे ना, त्यासाठी फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल यांच्याकडनं तुला एक स्पेशल गिफ्ट देण्यात येते. त्याचा तू स्वीकार करायचेस. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. हा जो खेळ आहे, या खेळाचं नाव आहे एका बुक्कीत चेंडू बुट्टीत. 1, 2, 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, एका ताईने या पेपर कप मध्ये एक हात आपला असा घालायचा आणि दुसऱ्या ताईने तिचा हात असा घालायचा, एकच हात आणि एक हात मागे. आणि दोघींनी अशा पद्धतीने चेंडू उचलायचंय आणि धावत जाऊन या बुट्टीत म्हणजे या भांड्यात टाकायचंय. पुन्हा या बुट्टीत टाकायचे, पुन्हा यायचंय. ओके, अशा पद्धतीने 5च्या 5 चेंडू समोरच्या भांड्यात टाकायचंय. ओके, कळले तुम्हाला? नक्की. आता अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न. जादूची छडी मात्र ज्या टीमने अजूनपर्यंत वापरलेली नाही आहे त्या टीमला वापरावी लागणार आहे. म्हणजे सोबती आणि दोस्ती टीम, तुम्हाला जादूची छडी वापरावी लागणार आहे. 1, 2, 3. व्हेरी गुड. हात मागे, हात सोडायचा नाही. हा, मस्तच. व्हेरी गुड. हात वरती करायला विसरू नका. ये बात आहे. जागेवरती येऊन हात वरती करायचा आहे. लवकर. हात वरती कर, जागेवरती हात येऊन. हा, दोघींनी हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हात वरती करायचे पटकन. हा, या खेळाची विजेती टीम आहे टीम मैत्री. तुम्हाला मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. टीम दोस्ती तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण आणि सोबती टीमला मात्र मिळालेले आहेत 0 गुण. 2 टीम आहेत, त्यांना जादूची छडी वापरावी लागणार आहे. छडीची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल, गुणांची धमाल. व्हेरी गुड. आणि आता
सोबत ही टीम. पण सोबत ही टीम तुम्हाला ह्या खेळात सुद्धा 0 गुण मिळाले असल्यामुळे तुम्ही जादूची छडी वापरून सुद्धा तुमची गुणसंख्या 0च असणार आहे. त्यामुळे तुम्ही नाही वापरली तरी हरकत नाही. जादूची छडी वापरल्यानंतर एकूण गुणसंख्या कोण आहे आणि कोण आहे विजेती टीम? सोबती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे अर्थातच 0. मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 90. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 40 आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 110. आजच्या भागाची विजेती टीम झालेली आहे सवंगडी टीम. पण सवंगडी टीम जरी विजेती टीम असली तरी बाकीच्या टीमने नाराज होऊन जायचं नाहीये. सर मराठीकडून तुम्हाला एक छानशी भेटवस्तू आहे. मंडळी, कल्पनाताई जिच्यामुळे हुकमाची राणी झालेली आहे ही तिची लाडकी सखी दीपालीताई. आपण तुला हुकमाच्या राणीची ओटी भरण्याचा मान देऊया. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. बरं ताई, तू हुकमाची राणी झालेली असतास, आज काय हुकूम तुला येते सोडावंसं वाटतं? मला असा हुकूम सोडावासा वाटतोय की प्रत्येक घरात हे सासासुना असतातच आणि प्रत्येक सासासुनानी एकदम मैत्रीसारखं राहिलं पाहिजे. ज्या घरात सासासुनांचे भांडणं होत नाहीत ते घर अतिशय सुखी राहतं असं मला वाटतं. आणि त्यांनी सासांची आणि सुनांची बॉन्डिंग खूप छान राहिली पाहिजे. असा हुकूम म्हणजे सोडायचा म्हणजे जुन्या पिढीच्या सासा जसा हुकूम सोडायचा तसा सोडायचा नाही, तर दोघींना सोबत राहून एकमेकींसोबत हुकूम सोडायचा असा. हा, तू हुकूम देतेस की तुझ्या सासूला ऐकवतेस? नाही नाही, माझी सासू नाही तशी. नाही नाही, बरोबर आहे तुझं. कारण सासू सुनेचं नातं खरंच जितकं छान, आनंदी आणि एकमेकांना समजून घेणार असेल तितकंच मला वाटतं प्रत्येक ताईचा संसार हा सुखाचा आणि आनंदाचा नक्कीच होऊ शकतो. ओके ताई, खूप छान वाटलं तू इतके हुकूम सोडलेस, तर पुन्हा एकदा दोघींचं खूप खूप अभिनंदन. आणि लाडक्या सखीला मिळते तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, श्रावण महिना सुरू झालेला आहे त्यामुळे सात्विक आहाराचा महिना सुरू झालेला आहे. आपल्यातली सुद्धा सात्विकता आपण जपूया आणि भेटूया पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल.